नागेश पाटील पहिलं षटक नवघर मास्टर हे संघाकडून घेऊन येतोय तो नागेश. पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होते. जयवंत डावकुरा असा हा फलंदाज नागेशांच्या गोलंदाजीच्या सामोरे जातोय. पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय. नागेशांचा पहिला चेंडू जयवंत यांना. आता चेंडू उजव्या यष्टीचा बराचसा बाहेर चेंडू पाहायला मिळते. पंचांच्या शरीरापासून दुरावलेले देखील पाहायला मिळत आहेत आणि अवांतर धावेने धावांची सुरुवात होताना देखील पाहायला मिळते. तर अवांतर धावेने अचोळा मास्टर्स संघाच्या धावांची सुरुवात येथे होताना पाहायला मिळते. बिनबाद 1 अशी धावसंख्या. पहिल्या षटकातील पहिला चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज नागेश पाटील घेऊन येतोय. यावेळेस पुढे सरसावून साईड स्क्रीनच्या दिशेने उंचावून खेळण्याच्या नादात फलंदाज पूर्णपणे चकतोय. गती परिवर्तन बदला केलेला हा चेंडूचा नीटचा अंदाज काही घेता येत नाही. चेंडू जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि पहिला चेंडू जो निर्धाव चेंडू टाकण्यात गोलंदाजाला यश मिळतंय. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा नागेश. हा मात्र थोडासा कोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करायचा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पूर्णपणे फलंदाज चकतोय, पुढे सरसावतोय आणि यष्टीचित म्हणून बादवन तंबूमध्ये परततोय तो मात्र जयवंत. तर पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मात्र फलंदाज इथे बाद होतोय, अर्थातच अचोळा मास्टर संघाचा जयवंत. राधाबाईचे भट्टीन काय गो कृष्णाच्या डोल्यानी बा. आता फलंदाजीसाठी येतो तो मात्र चंद्रकांत दळवी. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय तो नागेश पाटील. यावेळेस ओव्हर द विकेट मारा करताना पाहायला मिळतोय. आता चेंडू खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न, थोडीशी दिशाहीन होते गोलंदाजी आणि एक स्क्वेअर चेंडू इथे घोषित केला जातोय. एक अवांतर धाव मात्र वाईडच्या रूपात इथे मिळते. आतापर्यंत धावसंख्या ती 2 आणि दोन्ही वाईडच्या रूपात या 2 धावा धावफलकात आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान आताचा चेंडू थोडासा ओव्हर पिच चेंडू हलकेच खेळतोय तो मिड ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, तत्पूर्वी एक धाव मात्र पूर्ण केली जाते. ती चंद्रकांत दळवी यांच्या माध्यमातून एक धाव मिळते. ती चंद्रकांतला एक धाव मिळते. ती संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती 3 या धावसंख्येवरती. चालू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी नवघर मास्टर्स वर्सेस अचोला मास्टर्स या 2 संघांमध्ये खेळला जातोय. नवघर मास्टर्स हे संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतात. आता चेंडू टप्पा पडल्यानंतर सगळ्याचा आत येतोय, इन स्विंग पद्धतीचा मारा करतोय गोलंदाज अर्थातच नागेश पाटील. अप्रतिम चेंडू इथे टाकला जातोय. फलंदाजाला थोडंसं लालचवतोय मात्र पूर्णपणे फलंदाज चकतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. आणखीन एक चेंडू या निर्धाव चेंडू टाकण्यात गोलंदाज नागेश पाटील याला यश मिळतंय. तर अप्रतिम गोलंदाज प्रात्यक्षिक करताना पाहायला मिळतोय नवघर मास्टर्स ए संघाचा गोलंदाज नागेश. आता चेंडू पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर कायचा चेंडू आत येतोय. इनस्विंग पद्धतीची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण केले जात आहे. तितकंच सुंदर ताळमेळ 2 फलंदाजांमध्ये देखील पाहायला मिळतोय. जिथे एक धाव होती तिथे दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर केलं जात आहे आणि या 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या 5 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. 1 गडीच्या मोबदल्यात 5 धावा. या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय तो गोलंदाज
नागेश पाटील अप्रतिम षटक आतापर्यंत ज्याच्या माध्यमातून टाकलं जात आहे. नवघर मास्टर्स हे संघासाठी आताचा चेंडू फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केला जातोय. शॉर्ट मिड विकेटमध्ये चेंडू जातोय. एक धाव तो पूर्ण होते आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांमध्ये देखील पाहायला मिळते आणि 2 धाव इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांबरोबर पहिल्या षटकाचा खेळ इथे संपतोय. पहिल्या षटकाखेर धावसंख्या आहे ती मात्र 1 गडीच्या मोबदल्यात 7 धावा. एक चांगले षटक म्हणता येईल नागेश यांच्या म्हणून टाकलं जात आहे. केवळ 7 धावा पहिल्या षटकात जमा होत आहेत. पाहायचं दुसरं षटक कोणता गोलंदाज नवघर मास्टर हे संघाकडून घेऊन येतोय. एक सुंदर आयोजन या स्पर्धेचं इथे पाहायला मिळतं. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाणे पालघर मुंबई विभाग आगरी कोळी 40+ मास्टर क्रिकेट स्पर्धा आयोजन. अर्थातच हे आयोजन केलं जात आहे भांडूप मास्टर्स 40+ ए संघाचे सर्व खेळाडू आणि उत्कृष्ट क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं इथे आयोजन केलं जात आहे. एक सुंदर आयोजन आणि नियोजन या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. आदर्श स्पोर्ट्स क्लबच्या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला हे आयोजन इथे पाहायला मिळतं आहे आणि उत्कृष्ट क्रीडा मंडळ म्हटलं की जवळजवळ 50 वर्षाचा एक जुना इतिहास देखील इथे पाहायला मिळतो आहे. एक नामचीन संघ म्हणून ज्या मुंबई विभागात गणना केली जात होती. अर्थातच तो उत्कृष्ट क्रीडा मंडळ संघ या संघामधून बरेचसे टेनिस क्रिकेट खेळाडू घडलेत आणि त्यापैकी खरंच काही महत्त्वाची नावं इथे घ्यावी लागत आहेत. खरंच दिलीप पाटील जे एअर इंडियाला जे खेळलेत आणि टेनिस क्रिकेट जगतात देखील त्यांनी आपल्या नावाचा ठसा उमटवला. उत्कृष्ट गोलंदाजीच्या धावसंख्या ती पहिल्या षटकाखेर 7 धावा. आता चेंडू थोडासा ओव्हरपिच चेंडू मिडविकेटच्या दिशेने उंचावरून भिरकावला आहे. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतं आहे. पहिला चेंडू नंतर चेंडू जातोय तो सीमा रेषे बाहेर आणि हा चौकार पाहायला मिळतोय तो मात्र चंद्रकांत यांच्या बॅटमधून. या चौकाराबरोबर संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या दुहेरी अंकात अर्थातच 11 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. थोडासा ओव्हरपिच चेंडू आणि तितकंच खराब क्षेत्ररक्षण देखील या चेंडूवर पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर उत्कर्ष क्रीडा मंडळाचे वेगवान गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी त्यांनी त्या काळात आपल्या काळात केलेले होते. अर्थातच चंद्रकांतदादा पाटील यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. उत्कर्ष क्रीडा मंडळाचे एक वेगवान गोलंदाज अर्थातच चंद्रकांत पाटील दादा यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचं आहे. दरम्यान या षटकातील पुढील चेंडू टप्पा पडल्याचा काहीचा आत येतोय. चोटी धाव घेण्याचा प्रयत्न फॉलो थ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण गोलंदाज करतोय आणि फलंदाज इथे दुर्दैवारीत्या धावा देऊन तंबूमध्ये परततोय. तर इथे दुसरा फलंदाज बाद होतोय. 2 बाद 11 अशी धावसंख्या आहे. तर उत्कर्ष संघाचा एक उत्कृष्ट असे गोलंदाज अर्थातच चंद्रकांत पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतोय. उत्कर्ष संघाकडून जे खेळाडू घडलेत खरोखरच एक अप्रतिम असा दबदबा उत्कर्ष संघाचा टेनिस क्रिकेट जगतावर होता. दिंड्या मोड ग पोरी दिंड्याची लांब दोरी खाली कोण ओव्हरपेच चेंडू यावेळी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या चेंडू हवेत जातोय. एक सोपा झेल इथे घेतला जातोय. फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. तिसरा फलंदाज तंबूमध्ये परततोय तो अर्थातच आचोळा मास्टर संघाचा. धावसंख्या आहे ती मात्र 11. इथे चंद्रकांत पाटील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांची खाती होती. वेगवान गोलंदाज एक दरार होता. अर्थातच चंद्रकांत पाटील दादा यांना इथे सन्मानित केलं जात आहे. भांडूपमध्ये टेनिस क्रिकेट जगतातील षटकारांचा बादशाह अर्थातच दिनेश केरवे यांच्या शुभ हस्ते चंद्रकांत दादा पाटील यांना इथे सन्मानित केलं जात आहे. दिनेश केरवे यांच्या शुभ हस्ते चंद्रकांत दादा पाटील यांना इथे सन्मानित केलं जात आहे. पैसा खर्च करा दरम्यान हा खोलवर टप्प्यात
खोलवर टप्पा टाकण्याचा प्रयत्न मात्र फुलटॉस चेंडू जातोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने मनगटाच्या सहाय्याने चेंडू हा खेळला जातोय. 2 धावा तरी ते पूर्ण केले जात आहेत. 2 धावांवर समाधान देखील मानावं लागतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13. या धावसंख्येवर पहिल्याच चेंडूवर एक खणखणीत चौकार लागल्यानंतर ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय तो गोलंदाज किरण खरोखरच अप्रतिम आणि सुंदर कमबॅक या गोलंदाजाकडून देखील पाहायला मिळतंय. पहिल्याच चेंडूवर एक खणखणीत चौकार मारला गेला तर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण देखील झालेलं होतं आणि त्यानंतर मात्र सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 2 फलंदाजांना देखील त्यांनी बाद केलंय. आता चेंडू सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय मात्र सुंदर क्षेत्ररक्षण देखील इथे पाहायला मिळत आहेत. 2 धावा तर इथे सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. पुन्हा एकदा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण नवघर मास्टर ए संघाकडून इथे पाहायला मिळतंय. त्याचबरोबर उत्कृष्ट क्रीडा मंडळाचे भगवान वैती हे देखील इथे व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. त्यांना देखील इथे सन्मानित केलं जात आहे की मी मधु अंचन सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते भगवान वैती यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. मधु अंचन सरांच्या शुभ हस्ते भगवान वैती यांना देखील इथे सन्मानित केले जाते. उत्कर्ष क्रीडा मंडळाचे सदस्य अर्थातच भगवान वैती यांना इथे सन्मानित केलं जाते. रघुनाथ वतनदार यांच्या शुभ हस्ते भगवान वैती यांना इथे सन्मानित केलं जात आहे. दरम्यान पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. सागर भरलाय ग वारा काय सुटलाय ग सागर भरलाय ग वारा काय सुटलाय ग आई माझी दर्याला बसली नाव ग आई कबीरा किनारी लाव आई माझी दर्याला बसली नाव ग आई कबीरा किनारी लाव आई माझी दर्याला बसली नाव ग आई कबीरा किनारी लाव माझी दर्याला बसली नाव ग आई कबीरा किनारी लाव. तिसरं षटक घेऊन येतोय नवघर मास्टर्स या संघाकडून गोलंदाज रमेश पाटील. 2 षटकाखेर धावसंख्येत 3 गड्यांच्या मोबदल्यात अचोला मास्टर्स संघाची 16 धावा. प्रवीण दळवी फलंदाजीसाठी सज्ज होतोय. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो मात्र रमेश पाटील वैयक्तिक पहिल्या व डावातील तिसरं षटक घेऊन येतोय. नवघर मास्टर्स हे वर्सेस अचोला मास्टर्स लीगमधील आजचा शेवटचा सामना. त्यानंतर उपांत्य फेरी प्री क्वार्टर्स फायनल सामन्याला सुरुवात होईल. दरम्यान रमेश पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू हवेत खेळला जातोय. नो मॅन्स लाईनमध्ये चेंडू पडतोय आणि पुरेपूर फायदा दोन्ही फलंदाज मात्र घेत आहेत. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवरती. तर मी आदर्श संघाचा सुभाष भोईर हा देखील इथे उपस्थित झालेला आहे. त्यांना देखील विनंती करतोय की कृपया आपण व्यासपीठावरचे टेनिस जगतातील एक वेगवान गोलंदाज म्हणून प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज आदर्श संघाचा हा वेगवान गोलंदाज सुभाष भोईर यांना देखील इथे विनंती केली जाते की कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. दरम्यान पुन्हा एकदा रमेश पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. लेग ब्रेक पद्धतीचा हा चेंडू मिड विकेटमध्ये चेंडू खेळला जातोय. परंतु चेंडू अडवला जातोय, फेक केली जाते. तत्पूर्वी 2 धावा मात्र दोन्ही फलंदाज इथे पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. या 2 धावांवर संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20. या धावसंख्येवर 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. प्रवीण आपल्या संघासाठी छोटीशी कावेने उपयुक्त खेळी करताना पाहायला मिळते. प्रवीणकडे क्षमता आहे मोठी खेळी करण्याची देखील. तर मी सुभाष भोईर याला विनंती करतोय, खरोखर टेनिस क्रिकेट जगतातील एक वेगवान गोलंदाज आदर्श संघाचा अष्टपैलू असा खेळाडू येथे उपस्थित झालेला आहे. त्यांना देखील विनंती करतोय, आमचा सर्वांचा लाडका मित्र अर्थातच सुभाष भोईर याला विनंती केली जाते की कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या काळात भल्या भल्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीवर नाचवलेलं होतं असा गोलंदाज अर्थातच सुभाष भोईर इथे उपस्थित झालेला आहे. त्यांचं देखील मी इथे हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा सामन्याकडे वळतोय. हा फुलटॉस चेंडू मिडविकेटच्या दिशेने उंचावरून भिरकावलाय. अप्रतिम झेल तिथे घेतला.
अप्रतिम स्क्वेअर कडे इथे पाहायला मिळते. सौरभ गांगुलीची आठवण करून दिली जाते. ऑफसाईडच्या दिशेने अप्रतिम फटका राकेश यांच्या बॅटमधून 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांवर संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र 22 या धावसंख्येवरती. 4 फलंदाज मात्र अचोळा मास्टर्स संघाच्या तंबूमध्ये परतत आहेत. या षटकातील पुढील चेंडू घेऊन येते पुन्हा एकदा गोलंदाज आहे तो रमेश पाटील. पुन्हा एकदा थोडीशी उंची दिलेली चेंडू. यावेळेस मात्र मिड विकेटच्या दिशेने उंचावून भिरकावलाय. झेल घेण्याचा प्रयत्न होता मात्र झेल सुटतोय. 1 धाव मात्र सहज पूर्ण केली जाते. एकाच धावेवर समाधान देखील मानावं लागतंय आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या धावसंख्येवर. 3 षटकांचा खेळ इथे संपतोय. ड्रिंक्स मैदानामध्ये जाते. धन्यवाद. नवघर मास्टर्स ए संघाकडून स्वतः कर्णधार आता गोलंदाजीसाठी येतो तो अर्थातच दिलीप पाटील. नवघर मास्टर्स ए संघाकडून आता गोलंदाजीची धुरा स्वतः कर्णधार सांभाळतोय अर्थातच दिलीप पाटील. संघाची धावसंख्या अचोळा मास्टर्स संघाची धावसंख्या ती मात्र 23 धावा. 3 षटकांचा खेळ इथे संपतोय. 4थं षटक घेऊन येतो तो गोलंदाज स्वतः कर्णधार अर्थातच दिलीप पाटील. नवघर मास्टर्स ए संघाचा कर्णधार गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. राकेश फलंदाजीसाठी सज्ज होतोय. एक आकर्षक शैलीदार असा फलंदाज डावखुरा फलंदाज. त्याच्या समोर गोलंदाज आहे तो अर्थातच दिलीप पाटील डावखुरा गोलंदाज. आता चेंडू मिड विकेटच्या दिशेने उंचावरून खेळला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. एक सोप्पा झेल घेतोय. राकेशला मात्र माघारी परतावं लागतंय. उदय मार्फत एक झेल घेतला जातोय. साल लाटानी भरलाय गो. दर्या पे साल लाटानी भरलाय गो. कसा आनंद मनान जायलाय गो. दर्या पे साल लाटानी भरलाय गो. कसा आनंद मनान जायलाय गो. पाडव्याचे दुसरे
चेंडूवर गोलंदाज दिलीप पटेल याला यश मिळत आहे राकेशच्या रूपात. राकेशला पहिल्याच चेंडू त्यांनी माघारी पाठवलं आहे. नवीन फलंदाज मैदानात येतोय. तत्पूर्वी आता चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय. खेळपट्टीची काहीशी करामत देखील गोलंदाजाला साथ मिळते. आणखीन एक निर्धाव चेंडूच्या टाकण्यामध्ये गोलंदाज अर्थातच दिलीप पाटील याला यश मिळत आहे. प्रमोद ज्याला आपल्या फलंदाजी अद्यापही काही सूर सापडलेला पाहायला मिळत नाहीये. दिलीप पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. नवघर मास्टर्स ए संघाचा हा कर्णधार गोलंदाजी करताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू हवेत जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी देखील दोन्ही फलंदाज परत आहेत. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होत आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र फलंदाजाला देखील मिळतोय. या 2 धावांबरोबर संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 25. या धावसंख्येवरती अप्रतिम षटक आतापर्यंत टाकलं जात आहे ते दिलीप पाटील यांच्या माध्यमातून नवघर मास्टर ए संघासाठी. स्वतः कर्णधार एक चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये देखील काहीसा बदल इथे करताना पाहायला मिळतोय. तो गोलंदाज स्वतः कर्णधार अर्थातच दिलीप पाटील. या षटकातील पुढील चेंडू राऊंड विकेट मारा करतोय. आता पुन्हा एकदा थोडासा टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय. चेंडू कट करायचा आहे. चेंडू बॅटची कड घेतोय. सिली पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय. यष्टीरक्षक चेंडू अडवतोय. तत्पूर्वी मात्र एक धाव मात्र दोन्ही फलंदाज पूर्ण करताना देखील पाहायला मिळत आहेत. तर या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26. या धावसंख्येवरती 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 4थ्या षटकातील पुढील चेंडू गोलंदाज घेऊन येतोय तो दिलीप पाटील. आता चेंडू थोडासा वेगाने टाकलेला चेंडू चायनावन पद्धतीचा चेंडू यष्टीरक्षकाच्या हाताचा वेध घेतोय. आणखीन एक चेंडू निर्धाव टाकण्यात दिलीप पाटील याला यश मिळत आहे. अप्रतिम षटक टाकलं जात आहे दिलीप पाटील यांच्या माध्यमातून नवघर मास्टर्स या संघासाठी. या षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज दिलीप पाटील. पुन्हा एकदा यावेळेस उंची दिलेला चेंडू मिडअपच्या दिशेने चेंडू हवेत जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. आणखीन एका फलंदाजाला इथे माघारी परतावं लागतंय. माडी मोठी आमची काकाची गल्यान चैन लाकाची. माडी मोठी आमची काकाची. आमची तिची शिवायूच हाय. आमची तिची शिवायूच हाय. आम्हा फिकीर कशाची नाही रमाची एकवीर पाठीशी हाय. आम्हा फिकीर कशाची नाही रमाची एकवीर पाठीशी हाय. चार षटकाखेर धावसंख्या ती 6 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा. 5वं अर्थातच अंतिम आणि निर्णायक षटक गोलंदाजीसाठी येतो तो गोलंदाज संदेश. संदेश गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिलाच चेंडू फुल टॉस चेंडू. एक सुवर्ण संधी होती मोठा फटका खेळण्याची. मात्र ती संधी गमावतोय फलंदाज. मात्र 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. फेक खराब होते. पाहायचं आहे तिसरी धाव पूर्ण होते की नाही ती. मात्र लेग बाईटच्या रूपात 2 धावा इथे मिळत आहेत त्या अचोळा मास्टर्स संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 बाद 28 धावा. आता चेंडू एक लॉलीपॉप होता. मात्र त्या संधीचा पुरेपूर फायदा फलंदाजाला मात्र घेता येत नाही. चेंडू पायावर आदळतोय. मात्र लेग बाईटच्या रूपात 2 धाव मात्र निश्चितच मिळत आहेत त्या अचोळा मास्टर्स संघाला. गोलंदाजीची धुरा सांभाळतोय तो संदेश. समोर एक फलंदाज आहे तो रमेश. पुन्हा एकदा थोडासा उंची दिलेला चेंडू. यावेळेस देखील फुल टॉस चेंडू. पुरेपूर फायदा मात्र घेता येत नाही. एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली जाते. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. मात्र तरी देखील एकच धाव इथे पूर्ण होते. 2 फुल टॉस चेंडू टाकले जातात संदेशांच्या माध्यमातून. मात्र पुरेपूर फायदा फलंदाज रमेशाला काही घेता येत नाहीये. एकच धाव मिळते. या चेंडूवर देखील संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या धावसंख्येवरती.
संदेश यावेळेस पाहायचं आहे कशी गोलंदाजी करतोय. उर्वरित 4 चेंडू तर आता चेंडू एका चांगला फटका यावेळेस मात्र डीप मिड विकेटच्या दिशेने टोलेजंग षटकार प्रमोदच्या बॅटमधून. अप्रतिम फटका या डावातील आणि या सामन्यातील देखील पहिला षटकार पाहायला मिळतो प्रमोद यांच्या बॅटमधून. या षटकारावर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35. तर एक अप्रतिम टोलेजंग षटकार प्रमोद यांच्या बॅटमधून. थोडासा ओव्हरपिच चेंडू आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा घेतोय तो प्रमोद. पुन्हा एकदा संदेश गोलंदाजीसाठी सज्ज. यावेळेस मात्र गती परिवर्तन चेंडू, थोडासा फ्लाईट केलेला चेंडू, लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू पुढे सरसावून ड्राईव्ह करण्याच्या नादात पूर्णपणे चकतोय. यष्टीरक्षक बाकीची भूमिका पार पाडतोय. फलंदाज यष्टीचित होतोय. प्रमोदला माघारी परतावा लागतंय. आणि प्रमोदला इथे मात्र माघारी परतावं लागतंय. 7वा फलंदाज बाद होते. मात्र प्रमोद यांनी आपल्या संघासाठी छोटीशी काय आपण उपयुक्त खेळी करून तंबूमध्ये परतताना देखील पाहायला मिळतोय. तर संघाची धावसंख्या ती मात्र 35. आतापर्यंत 7 फलंदाज बाद झालेत. गुणलेखक आमचे सांगतायत संदीप पाटील यांच्या माध्यमातून गुणलेखन देखील इथे केलं जात आहे. संदेश गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. संघनायक अचोळा मास्टर संघाचा विजय पाटील मैदानामध्ये दाखल होते. उर्वरित 2 चेंडूमध्ये किती धावा जमा होत आहेत ते पाहायचं आहे अचोळा मास्टर संघाच्या. संदेश गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पंचांच्या डाव्या बाजूने अर्थात उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा उंची दिलेला चेंडू. यावेळेस मात्र फलंदाज तयार आहे. अप्रतिम झेल घेण्याचा प्रयत्न मात्र अयशस्वी होतोय. एक धाव मात्र तिथे पूर्ण केली जाते. ते विजय पाटील यांच्या माध्यमातून 1 धाव मिळते. ती संघाच्या धावसंख्येत 1ने वाढ होते. 36वर धावसंख्या जाऊन पोहोचते. मात्र तत्पूर्वी 7 फलंदाज देखील माघारी परतलेत. अंतिम षटकातील अंतिम चेंडू घेऊन येतो तो गोलंदाज अर्थातच संदेश. आता चेंडू उजव्याच्या बाहेर कट केला. चेंडू जातोय तो थर्ड मॅनच्या दिशेने. 1 धाव तो पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज परत आहेत. 2 धाव इथे पूर्ण होत आहेत. तिसरी धाव इथे पूर्ण होताना देखील पाहायला मिळते. 3 धावांवर संघाच्या धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या ती 39. थोडासा कुट्टेप्याचा चेंडू शेवटच्या क्षणात चेंडू स्टिअर केला जातो. थर्डमॅनच्या विभागामध्ये चेंडू जातोय. चेंडू अडवला जातोय. तत्पूर्वी 3 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. या 3 धावांबरोबर संघाची धावसंख्या 39 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. 5 षटकांचा खेळ इथे संपतोय. 5 षटकाखेर धावसंख्या ती 39, 7 गड्यांच्या मोबदल्यात आणि 40 धावांचं लक्ष असणार आहे नवगड मास्टर ए संघाला हा सामना जिंकण्यासाठी. हिल हिल पोरी हिला तुझ कपाली लाटीला. अगो हिल हिल पोरी हिला तुझ कपाली लाटीला. तुझ कपाली लाटीला. तुझ कपाली लाटीला. न फॅशन भराटी सवय तुला. अरे जा जा तू मुला का सत्तारी नाही मला. अरे जा जा तू मुला का सत्तारी नाही मला. का सत्तारी नाही मला. का सत्तारी नाही मला. जाऊन सांगेन मी बापाला. Oh my God. हिल पोरी हिला तुझे कप्पाली लाटीला. अगो हिल हिल पोरी हिला तुझे कप्पाली लाटीला. अगो हिल हिल पोरी हिला तुझे कप्पाली लाटीला. या गो दांड्यावर न बोलते नवरा कुणाचा येतो. त्याच्या करवल्या गो करवल्या नाजूक साजूक. त्या नेसल्या गो नेसल्या पैठणी साऱ्या. त्यांच्या
त्याचे यजमान गो यजमान चष्मे वाले त्याचे भाऊबंद गो भाऊबंद घोडे वाले त्यांनी उरविले दारू गोले मल्हारी अरे देवा तू धाव रे पाव रे मल्हारी देवा तू नवसाला पाव रे मल्हारी देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी गडाला 9 लाख पायरी मल्हारी देव माझा अंगोली निघाला मल्हारी देवाला अंगोली घालतान मल्हारी देवाची अंगोली करतान मल्हारी देव माझा गडावर निघाला मल्हारी देवाची सोन्याची जेजुरी धन्यवाद DJ. मल्हारी आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाणे पालघर मुंबई विभाग आगरी कोळी 40+ मास्टर्स क्रिकेट स्पर्धा आयोजन भांडूप मास्टर्स 40+ ए संघाचे वतीने त्याचबरोबर उत्कर्ष क्रीडा मंडळाच्या वतीने ही स्पर्धा या क्रीडा नगरीमध्ये आयोजन केले जात आहे आणि एक सुंदर आयोजन नियोजन इथे आपल्या सर्वांना पाहायला मिळतं आहे. खरोखरच एक क्रिकेट याचा मनमुराद आनंद क्रीडा रसिकांना देखील इथे पाहायला मिळतो आहे. खरं तर 2 वर्षाचा कोरोनासारखा महामारीचा काळ आणि त्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेट या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळतं आणि सुरेख नियोजन देखील केलं जात आहे आणि याचं संपूर्ण श्रेय जात आहे ते भांडूप मास्टर्स 40+ ए संघ आणि उत्कर्ष क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपण जर पाहिलं उत्कर्ष क्रीडा मंडळाचा गेल्या 50 वर्षाचा जर इतिहास पाहिला तर जवळजवळ या क्रीडा मंडळाने टेनिस क्रिकेटमध्ये या मंडळाने अतिशय अधिराज्य गाजवलेलं आहे आणि अतिशय गुणवान खेळाडू या मंडळाकडून देखील घडलेले आहेत. त्यापैकी विशेष नाव जर घ्यायचं झालं तर व्यासपीठावर आपण पाहतोय चंद्रकांत पाटील सरांना, त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि अष्टपैलू असे खेळाडू अर्थातच देवानंद पाटील सर, त्याचबरोबर रघु वतनदार या खेळाडूंबरोबर मला देखील खेळण्याचं भाग्य त्यावेळेस लाभलं. खरोखरच या दिग्गज खेळाडूंमुळे आज आम्ही देखील एक चांगलं क्रिकेट खेळू शकलो आणि ह्या खेळाडूंबरोबर खेळताना मिळालेलं भाग्य खरोखरच एक जीवनातील अविस्मरणीय क्षण, एक सुवर्ण क्षण निश्चितच मी मानतो. देवानंद पाटील साहेब खरोखरच एक उत्कृष्ट फलंदाज तर त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अष्टपैलू अशी कामगिरी आपण आपल्या क्रिकेटच्या राज्यामध्ये दाखवलेली आहे. पुन्हा एकदा आम्ही सामन्याकडे वळतोय. सामना इथे सुरू होतोय. अर्थातच नवघर मास्टर्स हे वर्सेस आचोळा मास्टर्स. इथे जेवणाची सोय सुरुवात झालेली आहे. जो कोणी संघ अद्यापही जेवलेला नसेल तर लवकरात लवकर आपण भोजन करून घ्यायचं आहे, कारण 3:15 नंतर जेवणाची सोय इथे बंद करण्यात येणार आहे असे आयोजकांच्या मार्फत मी आपणा सर्वांना विनंती करतो आहे. जो कोणी संघ अद्यापही जे खेळाडू जेवले नसतील तर कृपया आपण सर्वप्रथम जेवून घ्यायचं आहे. गोलंदाजीसाठी येतोय तो मात्र चंद्रकांत. अविनाश आणि प्रमोद सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. ती नवघर मास्टर्स हे संघाची पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर दिशाहीन गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू चंद्रकांत यांच्या माध्यमातून स्वेर चेंडू म्हणून घोषित केला जातोय. पंच रमेश कळसुरकर यांच्या माध्यमातून 1 धाव अवांतरच्या रूपात नवघर मास्टर्स हे संघासाठी. आता चेंडू पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर काहीसा चेंडू आत येतोय. फलंदाजाला खेळायचा होतो तो ऑफस्टर्सच्या दिशेने बॅटची कड घेतो. चेंडू जातोय तो शॉर्ट मिडऑनच्या दिशेने. गोलंदाज चेंडू येईपर्यंत चेंडू अडवतोय. तत्पूर्वी फलंदाज 1 धाव मात्र पूर्ण करताना देखील पाहायला मिळते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 या धावसंख्येवर. 40 धावांचा पाठलाग करते. जवळजवळ सुरुवातीपासून 8 धावांची सरासरी राखणं आवश्यक असणार आहे नवघर मास्टर्स हे संघाला सामना जिंकण्यासाठी. आता चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू, काहीसा टप्पा पडण्याचा चेंडू उसळी घेतोय. गालावर चेंडू आदळतोय. थोडीशी दुखापत झालेली पाहायला मिळते ती फलंदाजाला. मात्र एक चांगलं खेळाडू वृत्ती देखील पाहायला मिळते अचोला मास्टर्स संघाकडून. त्याची एक जरा बर्फ पटकन मैदानामध्ये घेऊन जायचं आहे. थोडासा चेंडू उसळी घेतल्यानंतर मला वाटतं चेंडू डोळ्यावर आदळतोय की काय, थोडीशी दुखापत झाली आहे. मात्र सुंदर खेळाडू वृत्ती पाहायला मिळते अचोला मास्टर्स संघाकडून. त्याने त्या खेळाडूला थोडेसे कुठे मार लागलाय, दुखापत झाली याची चौकशी केली जाते. त्वरित त्यांनी
बर्फ देखील मागणी केली आहे. खरोखरच एक अचोळा मास्टर्स संघाकडून एक खेळाडू वृत्ती देखील इथे पाहायला मिळते. पुन्हा सामन्याकडे वळतोय. तर उत्कर्ष क्रीडा मंडळाकडून जे खेळाडू घडले त्यापैकी खरोखरच एक एकनाथ उलवेकर एक नाव घेण्यासारखं आहे. खरोखरच अप्रतिम फलंदाज ज्याची ख्याती होती असे एकनाथ उलवेकर सर. त्याचबरोबर आपण पाहिलं असेल हरेश्वर पाटील, ज्याने सुरुवातीला हरेश्वर पाटीलला जर आपण पाहिलं कोणी असेल तर सुरुवातीला तो सायनाथ संघासाठी खेळायचा आणि त्यानंतर त्याने उत्कर्ष संघाचं प्रतिनिधित्व केलेलं होतं. अष्टपैलू असा हा खेळाडू, खरोखरच ॲथलेटिक असलेला हा खेळाडू, उत्कृष्ट गोलंदाज आणि एक आकर्षक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती होती. अर्थातच हरेश्वर पाटील, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे वेगवान गोलंदाज चंद्रकांत पाटील, जगदीश भोईर एक उत्कृष्ट लेग स्टंप स्पिनर आणि बॉडी बिल्डर, त्याचबरोबर धनाजी पनवेलकर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज म्हणून नावलौकिक मिळालेले असे अनेक खेळाडू या उत्कर्ष संघामध्येच्या माध्यमातून घडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यांच्याच माध्यमातून एक सुनियोजित अशी स्पर्धा या क्रीडानगरीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. तर खेळाडूला काहीशी दुखापत झाल्यानंतर सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो चंद्रकांत, वेगवान असा गोलंदाज. टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा ओसळी घेतोय आणि थोडीशी दुखापत देखील क्रमोदयाला होते. यावेळेस मात्र थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू स्क्वेअर कट केला जातोय. पॉईंट रिजनमध्ये चेंडू जातो. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रमोदला परतायचं आहे. मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती संघाची धावसंख्या ती 3. आता चेंडू, सुंदर चेंडू, टप्पा पडल्यानंतर काहीसा चेंडू आतमध्ये येतोय. इनस्विंग पद्धतीचा चेंडू थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पॉईंटच्या दिशेने उभा असलेल्या खेळाडूकडून पाहायला मिळते. जिथे एक धाव होती तिथे दुसरी धाव देखील पूर्ण होताना देखील पाहायला मिळते. तर या 2 धावांबरोबर संघाच्या धावसंख्येत भर पडते. प्रत्येक धाव हे किती महत्त्वाची असणार आहे येणाऱ्या काळातच कळणार आहे अचोला मास्टर संघाला, कारण एक धाव इथे जास्त जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या धावसंख्येवरती. एकेरी दुहेरी धावा घेत दोन्ही सलामीवीर चांगली फलंदाजी करताना देखील पाहायला मिळतात. आता चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण निश्चित केलं जात आहे. मात्र एकाच धावेवर समाधान देखील मानावं लागतंय. दरम्यान इथे फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागतं. यानंतर जो सामना होणार आहे तो वडवली मास्टर्स बी वर्सेस नवघर मास्टर्स बी. तर दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. वडवली मास्टर्स बी वर्सेस नवघर मास्टर्स बी, दोन्ही संघाचे कर्णधार आणि खेळाडूंनी सज्ज राहायचं आहे. आणि दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती केली जाते की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. वडवली मास्टर्स बी संघाचा कर्णधार आणि नवघर मास्टर बी संघाचा कर्णधार. यानंतर जे सामने होणार आहेत ते त्या 4 षटकांचे असणार आहेत, याची नोंद घ्यायची आहे. वडवली मास्टर्स बी वर्सेस नवघर मास्टर्स बी या सामन्याचा नाणेफेकीचा कौल उत्कर्ष संघाचे वेगवान गोलंदाज रावळपिंडी एक्सप्रेस अर्थातच चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल इथे केला जातोय. वडवली मास्टर्स बी वर्सेस नवघर मास्टर्स बी या 2 संघांमध्ये नाणेफेक केला जातोय. सन्माननीय श्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. हा सामना
4 षटकांचा होईल याची नोंद वडवली मास्टर्स आणि नवगण मास्टर्स बी दोन्ही संघाच्या कर्णधाराने देखील घ्यायची आहे. 4 षटकांचा सामना होईल. कासार वडवली बी मास्टर्स संघ नाणेफेक जिंकतोय. त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, अर्थात नवगण मास्टर बी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रण देखील दिलेले. यानंतर हा सामना होणार आहे. दरम्यान पुन्हा एकदा मी सामन्याकडे वळतोय. संघाची धावसंख्या आहे ती 6. गोलंदाजीसाठी एक अप्रतिम षटक इथे टाकलं जात आहे. थोडासा उंची दिलेला चेंडू, फ्लायटेड चेंडू. प्रमोद एक चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या ती अद्यापही दिलीप पाटील स्वतः कर्णधार फलंदाजीसाठी आले. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. यावेळेस मात्र इथे झेल घेतला जातोय आणि दिलीप पाटील कर्णधार याला मात्र माघारी परतावं लागतं. अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. चेंडूला फ्लाईट दिला जातो. या स्पर्धेत जर काही वैशिष्ट्य पाहायला मिळत असेल तर काही जुन्या आठवणींना देखील उजाळा दिला जातोय. कारण या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक गोलंदाज फ्लाईट देताना पाहायला मिळतोय आणि ही एक गोलंदाजाचं एक प्रमुख अस्त्र इथे स्पिनरचं मानलं जातं आहे. ऋषी मंगेश माझ्याकडे बघत या उचकन हसत या चुकलेल्या जीवनाच्या चालीची झाली आता धूम ओंजळीचा लपडया जीव पडत पडया आलं कसं माझ्याकडं आज झालं स्वतःहून तुझ्या बिना कसं करू प्रेमाचा मी सामना. धन्यवाद. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सध्या एक फलंदाज येतोय तो हरेश. पुन्हा एकदा लेग ब्रेक पद्धतीचा गोलंदाज. आता मात्र थोडासा ऑफस्टमच्या बराचसा बार वेगाने टाकण्याचा प्रयत्न, थोडीशी दिशेने गोलंदाजी होते. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण देखील इथे पाहायला मिळत आहे त्या आचोळा मास्टर्स संघाकडून आणि इथे 2 धावा देखील पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. तर या 2 धावांवर संघाची धावसंख्या 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते आणि 2 फलंदाज देखील माघारी परतले देखील पाहायला मिळत आहेत. तर या षटकातील पुढील चेंडू गोलंदाजीसाठी सज्जवतो. एक 4-5 पावलाचा छोटासा रनअप लेग ब्रेक पद्धतीचा मारा करतोय. आताचा चेंडू थोडासा पुन्हा एकदा वेगाने टाकला. थोडासा चेंडू खेळपट्टीवर उसळी घेतोय, फलंदाजाला चकवतोय, यष्टीरक्षकाला देखील चकवतोय, मात्र धाव काही निघत नाही. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते अचोला मास्टर्स संघाकडून. संघाची धावसंख्या स्थिर आहे ती मात्र 8 धावा. 40 धावांचं लक्ष आहे. मात्र अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक इथे पाहायला मिळत आहे त्या अचोला मास्टर्स संघाकडून. कोणताही मोठा फटका खेळण्याची संधी अद्यापही दिली जात नाही आहे ती फलंदाजाला. यावेळेस मात्र बॅटची कड घेतोय, चेंडू जातोय तो गोशांकित विभागामध्ये. मला वाटतं 1 धाव तर इथे घोषित केली जाते. पंचांच्या इशाऱ्याची इथे वाट पाहिली जाते. 1 धाव इथे घोषित केली जाते. एका धावने धावसंख्येत भर पडते, धावसंख्येत जाऊन पोहोचते ती मात्र 9 या धावसंख्येवरती. थोडासा अकूट टप्प्याचा चेंडू, शेवटच्या क्षणाला चेंडू स्टिअर केला जातोय. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय, घोषांकित विभागामध्ये चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतोय, 1 धाव इथे घोषित केली जाते आणि एका धावेने धावसंख्येत भर पडते. तर कर्णधार आणि खेळाडूंना विनंती असेल की पंचांचा निर्णय हा अंतिम राहील आणि आपण खेळाडू वृत्तीने हा पंचांचा निर्णय आपण स्वीकारायचा आहे. धावसंख्या ती 9. प्रमोद भोईर अप्रतिम गोलंदाजी आपल्या संघासाठी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करताना उजव्या त्याच्या फलंदाज. आता मात्र टप्पा पडण्याचा चेंडू बराचसा बाहेर जातो. टप्पा क्षणात ऑफब्रेक पद्धतीचा चेंडू शेवटच्या क्षणाला ऑफब्रेक होतोय. बॅटची कड घेतोय, चेंडू जातोय पुन्हा एकदा गोशांकित विभागामध्ये. 1 धाव इथे घोषित केली जाते. एका धावेनंतर संघाची धावसंख्या 10 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. मला वाटतं 2 षटकांचा खेळ देखील इथे संपतोय. 2 षटकाखेर धावसंख्या आहे ती
10 धावा, 2 गडी बाद 10 धावा, म्हणजे अद्यापही 30 धावांची गरज आहे. आता मात्र सरासरीमध्ये काहीसा बदल घडतोय, सरासरी वाढते. 10च्या सरासरीने आता मात्र धावा जमा कराव्या लागणार आहेत. अर्थातच नवघर मास्टर्स हे संघाला 3 षटकात 30 धावांची गरज. सुरुवातीला 8 धावांची सरासरी होती, आता मात्र सरासरी वाढते. 10 धावांच्या सरासरीने आता सामना नवघर मास्टर हे संघाला 10च्या सरासरीने धावा जमाव्या लागणार आहेत हा सामना जिंकण्यासाठी. आता पाहायचं आहे गोलंदाजीसाठी अचोला मास्टर्स संघाकडून कर्णधार कोणत्या गोलंदाजाचा वापर आता करतोय. राकेश गोलंदाजीसाठी सज्ज होतोय, फलंदाजीसाठी सज्ज होतोय तो फलंदाज अविनाश. आता मात्र थोडीशी आक्रमक फलंदाजी करावी लागणार आहे नवघर मास्टर्स या संघाला, कारण आता मात्र 10च्या सरासरीने धावा जमवायचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी. 30 धावांची अद्यापही गरज आहे. 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. राकेश डावकुरा गोलंदाज आचोळा संघाचा गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. आता चेंडू थोडासा ओव्हरपिच चेंडू ऑन ड्राईव्ह केला जातोय. मिडॉन आणि वाईडिश मिड विकेटमध्ये चेंडू येतोय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांवर संघाची धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या धावसंख्येवरती. एक चांगलं क्रिकेट या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळते आणि खरोखरच आयोजकांचे इथे आभार व्यक्त केले जात आहेत, कारण सुनियोजित आयोजन आणि नियोजन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि क्रीडा रसिकांना देखील क्रिकेटचा मनमुराद आनंद इथे घेताना पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा राकेश गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. आता चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू यावेळेस बॅक टू द बॉलर खेळलाय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, हा जर झेल घेतला असता तर फलंदाज बाद होऊ शकला असता, मात्र तसं काही घडताना दिसत नाही. 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी परत असताना फलंदाज इथे दुसरी धाव घेताना आत्मघात की धाव घेताना धावबाद होऊन तंबूमध्ये परतताना देखील पाहायला मिळतोय. तर या एका धावेवर संघाच्या धावसंख्येत भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते. इथे मात्र फलंदाजाला इथे नाबाद ठरवलं जात आहे ते पंचांकडून आणि या एका धावेने संघाची धावसंख्या मात्र 13. राकेश वैयक्तिक पहिल्या डावातील 3रं षटक. आता चेंडू अक्कूट टप्प्याचा चेंडू, थोडासा गती परिवर्तन केलेला चेंडू, थोडासा अक्कूट टप्प्याचा स्लोवर वन पद्धतीचा हा चेंडू फलंदाज पूर्णपणे चकतोय. यष्टीरक्षक आपली कामगिरी चोख पार पाडताना मिळतोय आणि इथे फलंदाज एसटीची तोंड तंबूमध्ये परततोय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि आमचे मित्र अर्थातच अविनाश कुरकुटे भाऊ इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील इथे स्वागत केले जाते. दिनेश किरू यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन अविनाश कुरकुटे यांना सन्मानित करायचं आहे. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. आता मात्र समीकरण खूपच बदललेलं देखील पाहायला मिळत आहे. राकेश अप्रतिम गोलंदाजी करताना देखील पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो संदेश. 3रं षटक सुरू आहे. 3ऱ्या षटकातील पुढील चेंडू राकेश यांचा, थोडासा अकूट टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला जातोय. 1 धाव तो पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी देखील संदेश परततोय, मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती 14 या धावसंख्येवरती. राकेश आपल्या संघासाठी चांगली उपयुक्त गोलंदाजी करताना, कारण हे षटक खरोखरच निर्णायक देखील ठरू शकतं, कारण या षटकातच जास्तीत जास्त धावा जमा झाल्या असत्या तर नवघर मास्टर्स हे संघ सामन्यामध्ये परतू शकतो. मात्र आताचा सुंदर असा फटका पाहायचा आहे. अप्रतिमाने हा चेंडू जातो साईड स्क्रीनच्या दिशेने, सीमा रेषेबारे टोलेजंग षटकार अविनाश यांच्या बॅटमधून. आता मात्र काहीसं कमबॅक करताना देखील पाहायला मिळतोय नवघर मास्टर हे संघ. या 6 धावांबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवरती.
तर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतं. आतापर्यंत अप्रतिम षटक टाकलं होतं आणि 5व्या चेंडूवर अप्रतिम षटकार मारत एक सुंदर कमबॅक झालं होतं. आता चेंडू बॅटची कड घेतोय. फाईन लेगला चेंडू जातोय. घोषांकित विभागामध्ये चेंडू जातोय. पंच रमेश कळसुलकर यांचा इशारा येतोय. एक धाव येते. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जाते. 3 षटकांचा खेळ इथे संपतोय. 3 षटकाकर धावसंख्या आहे ती मात्र 21 धावा. आता मात्र 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. डीजे जे आर्या मुंबई झाले दुपारती कापूर झाले ज्योतीला सतवाचे विराई एवढा उशीर झाला. दूर झाले दुपारती कापूर झाले ज्योतीला सतवाचे विराई एवढा उशीर झाला. ये बाई हो नगर हातुरा तेरावना माडीला तेरावना माडून तुरा मानवर पुरा योरेला. जे आर्या मुंबई हॅलो अचोळे मास्टर पहिल्या 3 षटकात 20 धावा केल्या होत्या आणि 4 फलंदाज बाद झालेले होते. आता मात्र नवघर ए मास्टर्स ए संघाने 3 षटकात 21 धावा जमा केल्या आहेत. जवळजवळ एका धावेचा फरक आणि एका गडेचा फरक इथे पाहायला मिळतोय. तर जवळजवळ समान परिस्थितीमध्ये आता आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही संघ. हरेश्वर यांचा थोडासा उंची दिलेला चेंडू यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला जातोय. 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. संदेशांच्या माध्यमातून एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22. एक रंगतदार आणि रोमहर्षक सामना निश्चितच पाहायला मिळतोय असं वाटतंय. कारण सुरुवातीला हा सामना जवळजवळ आचोळा मास्टर संघाच्या बाजूने पाहायला मिळत होता. मात्र एका टोलेजंग षटकाराने पुन्हा एकदा समीकरण बदललं जात आहे. अविनाश यांच्या माध्यमातून एक अप्रतिम टोलेजंग षटकार साईड स्क्रीनच्या दिशेने मारला गेला होता. पाहायचा तीच अपेक्षा या षटकात देखील पाहायला मिळते. आताचा चेंडू फुल टॉस चेंडू त्याचा पुरेपूर फायदा घेतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. टोलेजंग गगनचुंबी षटकार अविनाशच्या बॅटमधून पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. नवघर मास्टर्स हे संघासाठी संघाची धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र 28 या धावसंख्येवर. सुरुवातीला काहीसा संत आणि सावध वाटलेला संघ आता मात्र काहीसा आक्रमक होताना देखील पाहायला मिळतोय आणि त्याचं संपूर्ण श्रेय जात आहे ते मात्र अविनाशाला. 2 टोलेजंग षटकाराच्या साहाय्याने आपल्या संघासाठी एक उपयुक्त खेळी करताना विराई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यावरी. 8 चेंडूत 2 षटकाराच्या साहाय्याने 20 या धावसंख्येवर फलंदाजी करताना आता चेंडूत सुंदर ड्राईव्ह येते. मिड ऑफच्या दिशेने पाहायला मिळतो. 1 धाव तर पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज परत आहेत आणि बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. आता मात्र डगआउट्समध्ये नवघर मास्टर्स संघाचं उत्साहाचं वातावरण देखील पाहायला मिळतं. सुरुवातीला पहिल्या 2 षटकात काहीसे संत वाटले होते. त्यानंतर मात्र एक हाती धुरा सांभाळत अविनाशने आपल्या संघाला विजयाच्या दिशेने
नेताना पाहायला मिळतोय. पाहायचं आहे उर्वरित षटकात कशी गोलंदाजी केली जाते अचोला मास्टर्स संघाकडून. हे 9 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी नवघर मास्टर्स ए संघाला. अविनाश पुन्हा एकदा आता चेंडू डाव्याष्टीच्या बाहेर. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाते. 22च्या रूपात 1 धाव मात्र इथे पूर्ण केली जाते. स्क्वेअर चेंडू म्हणून घोषित केला जातोय. 2 अवांतर धावा या चेंडूवर घोषित होत आहेत. या 2 धावांबरोबर संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मला वाटतं 32 या धावसंख्येवरती. 9 चेंडू आणि 8 डावा जवळजवळ 10ची सरासरी होती. आता मात्र सरासरी 6च्या देखील खाली येते ना पाहायला मिळते. आता चेंडू हवेत जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो की नाही ते पाहायचं आहे. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतो. 1 धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज परतताना पाहायला मिळतात आणि या 2 धावांवर संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 या धावसंख्येवरती. सुरुवातीच्या 2 षटकात अचोळा मास्टर्स संघाचं वर्चस्व वाटत होतं. आता मात्र वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतं नवघर मास्टर्स ए संघाचे फलंदाज आणि विशेषतः अविनाश आपल्या संघासाठी एक विजयी खेळी करताना देखील पाहायला मिळतोय. जवळजवळ हा सामना सुरुवातीला अचोळा मास्टर्स संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळत होता, कारण पहिल्या 2 षटकात केवळ 10 धावा जमवण्यात नवघर मास्टर्स ए संघ यशस्वी झाला होता. त्यानंतर अविनाशने आक्रमक खेळी करत आपल्या संघाला विजयी पथावर नेलं. आता मात्र पाहायचा हा झेल होतोय का आणि आता मात्र झेल सुटतोय. एक जीवदान मात्र संदेशला इथे मिळत आहे. 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या आहे ती मात्र 36. आता मात्र आक्रमक पवित्रा पूर्णपणे घेताना पाहायला मिळते मात्र नवघर मास्टर्स एचे दोन्ही फलंदाज. या षटकातील अद्याप 1 चेंडू शिल्लक. आता मात्र थोडासा उंची दिल्यावर चेंडू बॅटची कड घेतोय. यष्टीरक्षकाला देखील चेंडू चकवतोय आणि 22च्या रूपात 1 अवांतर धाव मात्र मिळते. या अवांतर धावेनंतर 4 षटकांचा खेळ इथे संपतोय. 4 षटकाकडे धावसंख्या ती मात्र 37. पहिल्या 2 षटकात केवळ धावसंख्या होती ती 10 आणि आता 4 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या ती 37. काय समीकरण बदलतंय ते पाय. म्हणूनच क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. सुरुवातीला हा सामना अचोळा मास्टर्स संघाच्या बाजूने झुकलेला होता. आता मात्र नवघर मास्टर्स ए संघ या सामन्यावर पकड धरून पाहायला मिळत आहेत. पाहायचं आहे अंतिम षटक कोणता गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय विजयासाठी. विजयासाठी 3 धावांची गरज. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. नवघर मास्टर्स हे संघासाठी एक चांगली आणि उपयुक्त खेळी. अर्थातच अविनाशांच्या बॅटमधून 2 षटकारांच्या साह्याने नाबाद खेळी अद्यापही करताना. पहिला चेंडू थोडासा कुट्टपाचा चेंडू. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने पाईन लेगच्या दिशेने भिरकावला. 1 धाव इथे घोषित केली जाते पंच रमेश कळसुलकर यांच्याकडून आणि 1 धावेबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38 या धावसंख्येवरती. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. पाच चेंडू आणि 2 धावांची गरज. एका वेळेस हे समीकरण जवळ 10च्या सरासरीने धावा जमा करायच्या होत्या. आता मात्र चेंडू जास्त आहेत आणि धावा कमी आहेत. पहिल्यांदा हे समीकरण बदलताना पाहायला मिळत आहे ते 3ऱ्या षटकानंतर. 5 चेंडू 2 धावांची गरज. अविनाश पुन्हा एकदा. आता चेंडू खरोखरच एका चांगली आणि संयमी खेळी. त्याला माहिती आहे की एकेरी धावाने देखील आपण आपला विजयी रथ नेऊ शकतो आणि 1 चोरटी धाव घेऊन दोन्ही संघांच्या धावांची इथे बरोबरी होताना पाहायला मिळते. धावसंख्या ती 39. विजयासाठी 1 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 4. आता मात्र थोडंसं आक्रमक क्षेत्र सजवताना पाहायला मिळतोय स्वतः कर्णधार अचोळा मास्टर्स संघाचा. एक अप्रतिम खेळी अविनाशच्या बॅटमधून 2 षटकारांच्या सहाय्याने 2 आकर्षक टोलीजंग षटकार. आता चेंडू पाहायचा आहे हा मात्र झेल सुटतोय आणि मॅच देखील सुटते आहे. कॅचेस विन मॅचेस म्हटलं जातं. जर झेल घेतले गेले असते तर सामन्याचं समीकरण काहीसं बदललेलं पाहायला मिळालं असतं. पण क्रिकेटमध्ये जर आणि तरला कोणताही अर्थ नसतो. जे घडतं तेच खरं असतं आणि त्याच पद्धतीने इथे खेळी केली जाते. अविनाशच्या बॅटमधून एक आकर्षक खेळी आपल्या संघासाठी आणि ती देखील विजयी खेळी. अप्रतिम खेळी 2 षटकारांच्या सहाय्याने नाबाद खेळी त्याने केली.